नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मग रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी मी करणार आहे आंबा घातलेली चवळीची भाजी. तर आंबा इथे बघा, अर्धा कच्चा हा आंबा आहे, अर्धा पिकलेला, अर्धा कच्चा असा आंबा आहे. पाड जो असतो तर हा पाड याच्यामध्ये मी घालणार आहे. जास्त प्रमाणामध्ये भाजी नाही म्हणून मी हा एवढाच असं घेतलेला आहे. गोड आंबट याची चव आहे, यासाठी मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. अर्ध्यातला अर्धा मी टोमॅटो घेतलेला आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. आणि इथे चवळीला मी कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतलेली आहे. खूप जास्त गाळ ही चवळी आपल्याला करायची नाही म्हणून फक्त एक मी शिट्टी काढून घेतलेली आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. 2 टीस्पून तेल घालायचे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचे. तेल आपलं गरम होतंय तोपर्यंत मी हा आंबा, साधारण आपल्याला याचे तुकडे करायचे आहेत, खूप जास्त बारीकही करायचे नाहीत. साली सकट आपल्याला आंबा वापरायचा आहे. गोड आंबट या आंब्याची चव आहे. चवळीच्या भाजीमध्ये या पद्धतीचा अर्ध कच्चा अर्ध पिकलेला आंबा घालून बघा. एक हिरवी मिरची मी इथे घेतलेली आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. थोडेसे घातलेले जिरे, लसूण घातलेला आहे. आणि आता आपल्याला मिरची आणि कांदा घालायचा आहे. कांद्याला थोडासा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आंबा टाकलेली ही भाजी अतिशय छान होती. या पद्धतीने चवळीची भाजी नक्की करून बघा. कांद्याचा कलर आता थोडासा बदललेला आहे. अर्धा टीस्पून पेक्षा कमी घालणारी हळद, कारण चवळी शिजवताना त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे. आंबा आणि टोमॅटो घालायचा आहे. दीड टीस्पून भरून मी घातणार आहे. घट्ट रस्सा होतो, तर रस्सा भाजीचा मसाला आहे हा. तर या मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे. तर यामध्ये सर्व मसाले तर आहेतच, पण आपल्याला जर बाकीचं वाटण कुठलं घालायचं नसेल तर ह्याच्यामुळे छान आपली घट्ट अशी ग्रेव्ही तयार होते. म्हणून हा मसाला इथे मी 1.5 चमचा घेतलेला आहे. शिजून घेतलेली चवळी घालायची आहे. चवळीमध्ये मी पाणी खूप कमी घातलं होतं. जर जास्त झालं तर तुम्ही याच भाजीमध्ये पाणी वापरू शकता. खूपच जास्त झालं तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भाजीमध्ये ते पाणी वापरू शकता. आणि जर रस्सा आपल्याला भाजीत करायचा असेल तर त्याच पाण्याचा वापर आपण इथे करू शकतो. तर याच्यामध्ये अजून मी थोडंसं पाणी घालणार आहे. थोडासा रस्सा मला या भाजीमध्ये करायचा आहे म्हणून मी पाणी घातलेलं आहे. चवळी शिजवताना जास्त पाणी घातलं तर ते उत्तम आहेच, पण चुकून जर कमी झालं तर असं बाहेरचं पाणी तुम्ही जास्तीचं थोडंसं घालू शकता. चवळी उकडताना मी साधारण थोडंसं मीठ घातलेलं होतं, म्हणून आता भाजीचा अंदाज बघूनच आपल्याला मीठ घालायचं. आपण जेवढ्या प्रमाणामध्ये भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे त्यानुसारच आपल्याला मीठ घालायचं आहे. खळखळून आपल्याला 2 उकळ्या या भाजीला घ्यायच्या आहेत. चवळीच्या भाजीला व्यवस्थित आपल्या उकळ्या आलेल्या आहेत. हे बघा, ह्यातला आंबा आपल्याला खूप जास्त गाळ नाही झाला तरीसुद्धा तो जेवणाबरोबर खूप छान लागतो. हार्डली फक्त चवळी उकळून घेतलेली असेल तर आपल्याला 2च उकळ्या याला व्यवस्थित काढायच्या आहेत. तर व्यवस्थित इथे आपली भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीचा पाड आपला जो मिळतो आपल्याला, किंवा मार्केटमध्ये आपल्याला अर्ध कच्चे आंबे मिळतात, तर त्या पद्धतीने आंबाची ही टेस्ट असलेली चवळीची भाजी नक्की करून बघा. या भाजीला अतिशय छान टेस्ट आहे. आंबा गोड आंबट असतो त्यामुळे खूप छान टेस्ट येते. ह्या पद्धतीने आपली आंबा घातलेली चवळीची भाजी तयार झालेली आहे. अर्ध पिकलेला आंबा घालून आपण ही चवळीची भाजी बनवलेली आहे. या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.